आतापर्यंत पाहिलं की रहस्य म्हणजे आकर्षण. तुमच्या जीवनात जे जे येतं ते ते तुम्ही आकर्षित केलेलं असतं तुमच्या मनातील विचारांमधून. आता पुढील अभिवाचन. आतापर्यंत झालेले जगातील सर्व महान गुरुवर्य आपल्याला हेच सांगत आले आहेत की आकर्षणाचा नियम हाच जगातील सर्वाधिक शक्तिशाली नियम आहे. विल्यम शेक्सपियर, रॉबर्ट ब्राउनिंग आणि विल्यम ब्लेक यांनी आपल्या कवितांतून हेच सांगितलं आहे. लुडविग वॅन बिओव्हन हेच संगीतातून सांगितलेलं आहे. लिओनार्दो द विन्सी सारख्या कलाकारांनी हेच आपल्या चित्रांतून दर्शवलं आहे. सॉक्रेटिस, प्लेटो, राल्फ वाल्डा इमर्सन, पायथागोरस, सर फ्रान्सिस बॅकन, सर आयझॅक न्यूटन, जॉन वोल्फगँग वॅन गटे आणि विक्टर ह्युगो यांसारख्या विद्वानांनी, तत्त्ववेत्यांनी आपल्याला हेच लिखाणातून, विचारांतून व्यक्त केलेलं आहे. त्यांचं नाव अमर झालं आणि त्यांचं अस्तित्व शतकानुशतके सतत जाणवत राहिलं, कायमचं. हे रहस्य हिंदू धर्म, हर्मेटिक परंपरा, बौद्ध धर्म, यहुदी धर्म, ईसाई धर्म आणि इस्लाम धर्माचे ग्रंथ, पुराणांमध्ये उपलब्ध आहे. तसेच बॅबिलॉन आणि इजिप्तच्या प्राचीन सांस्कृतिक कहाण्या, साहित्य यांतूनही व्यक्त झालेला आहे. हा नियम युगानुयुगे अनेकविध रूपांनी व्यक्त होत आला आहे आणि शेकडो वर्षांपूर्वीच्या जुन्या प्राचीन ग्रंथांमध्ये याच रहस्याचा उल्लेख सापडतो. इसवी सन पूर्व 3000 मध्ये हेच पाषाणांमध्ये खोदलं गेलं. जरी पूर्वापार हे रहस्य जाणून घेण्याचा काही जणांनी प्रयत्न केला आणि खरोखरच त्यांना हे ज्ञान गवसलंही, तरीसुद्धा अगदी आज देखील कुणीही त्याचा शोध घेऊ शकतो. हा नियम काळासोबत सुरू झाला. तो पूर्वी होता, आजही आहे आणि पुढे देखील असणारच आहे. हाच नियम ब्रह्मांडाची संपूर्ण व्यवस्था, आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक जीवाना अनुभव निश्चित करतो. तुम्ही कोण आहात, कोठे आहात यामुळं काहीही फरक पडत नाही. आकर्षणाचा नियमच तुमच्या आयुष्यभरातील सर्व अनुभवांना साकार आणि आकार देत असतो. हा सर्वशक्तिमान नियम तुमच्या विचारांच्या माध्यमातून हे सगळं करतो. तुम्हाला तुमच्या विचारांच्या आकर्षणाने हा नियम क्रियाशील करता येतो. 1912 मध्ये हॅनेलने या विचारांचं वर्णन करताना म्हटलं होतं, हा सर्वात महान आणि अचूक नियम आहे ज्याच्यावर सृजनाचं समग्र तंत्र निर्भर आहे. बॉब प्रॉक्टर म्हणतात, प्रत्येक युगातील बुद्धिमान व्यक्तींना या नियमाचं ज्ञान होतं. प्राचीन बॅबिलोनियन संस्कृतीतही हा नियम आपल्याला पाहायला मिळतो. त्यांना हे ज्ञान होतं. खरं तर हे ज्ञान खूप कमी, अगदी काही निवडक व्यक्तींपुरतंच सीमित होतं. इतिहासकार आणि विद्वानांनी पुरातन बॅबिलॉन संस्कृतीविषयी आणि या संस्कृतीच्या समृद्धतेबाबत तपशीलवार लिहून ठेवलं आहे. जगातील 7 आश्चर्यांपैकी एक, हँगिंग गार्डन्स, याच बॅबिलॉन संस्कृतीची देणगी आहे. या लोकांनी वैश्विक नियम समजून घेतले, उपयोगात आणले, यामुळेच ती जगातील सर्वात वैभवशाली संस्कृतींपैकी एक गणली गेली. बॉब प्रॉक्टर पुढे म्हणतात, तुम्हाला हे माहीत आहे का की जगातील फक्त 1% लोकांकडे जवळजवळ 96% संपत्ती असते. तुम्हाला हा योगायोग वाटेल. छे, हे तर पूर्वनियोजित आहे. त्यांना एका खास गोष्टीचं ज्ञान होतं. त्यांना एक अद्भुत रहस्य माहीत होतं. तेच रहस्य ज्याची आता तुम्हाला ओळख करून दिली जात आहे. या रहस्याचा उपयोग करून लोकांनी आपल्या जीवनात संपत्ती आकर्षित केली. जाणून बुजून, विचारपूर्वक असेल किंवा नकळत असेल, लोक नेहमी संपत्ती विपुलतेचा विचार करीत असतात. इतर कोणत्याही विरोधी विचाराला ते आपल्या मनात थारा देत नाहीत. त्यांचे सर्व प्रबळ विचार हे संपत्तीविषयकच असतात. ते फक्त संपत्तीविषयी विचार करीत राहतात. याशिवाय दुसरं काही त्यांच्या मनात येतच नाही. या गोष्टीची जाणीव त्यांना असो वा नसो, संपत्ती, समृद्धीविषयक प्रबळ विचारांमुळेच संपत्ती आपल्याकडे आकर्षित होते. हा क्रियाशील आकर्षणाचा नियम आहे. रहस्य आणि क्रियाशील आकर्षणाचा नियम समजावून सांगण्यासाठी एक उत्तम उदाहरण म्हणजे, तुम्ही अशा व्यक्तींना ओळखत असाल ज्यांनी मुबलक संपत्ती मिळवली आणि ती घालवली देखील, परंतु काही काळानंतर ती पुन्हा मिळवली. तर असं का घडलं? त्यांना हे कळलं
असेल किंवा नसेलही, पण घडलं हेच की आधी त्यांचे प्रबळ विचार हे श्रीमंतीबद्दलचे होते, म्हणून ते श्रीमंत होण्यात सफल झाले. त्यानंतर मात्र मिळालेलं वैभव गमावलं जाण्याच्या भीतीदायक विचारांना त्यांनी मनात आसरा दिला. भीतीनं त्यांचं मन इतकं ग्रासून टाकलं की आता ते विचार अत्यंत प्रबळ झाले. आता संपत्ती प्राप्तीच्या विचारांचं पारडं हलकं झालं आणि नुकसान होण्याच्या भीतीचं पारडं जड झालं. याच कारणांनी त्यांनी धनदौलत गमावली. एकदा वैभव गमावल्यानंतर ती भीती मनातून गायब झाली. मनातील भीती पळून गेल्यानंतर मात्र पुन्हा एकदा सकारात्मक संपत्ती प्राप्तीच्या विचारांचं पारडं जड झालं आणि वैभव परत आलं. आकर्षणाचा नियम तुमच्या विचारांनुसार क्रियाशील होतो, मग ते विचार कोणतेही किंवा कसेही असोत. समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. जॉन असाराफ म्हणतात, आकर्षणाचा नियम समजून घेताना माझ्यासाठी साधा सोपा मार्ग म्हणजे मी स्वतःला एक चुंबक समजतो आणि मग मला माहीत असतं की दुसरा चुंबक माझ्याकडे आकर्षित होईलच. तुम्ही विश्वातील सर्वाधिक शक्तिशाली चुंबक आहात. तुमच्यामध्ये अशी चुंबकीय शक्ती आहे जी जगातील कोणत्या गोष्टीपेक्षा जास्त शक्तिशाली आहे आणि ही अगाध चुंबकीय शक्ती तुमच्या विचारांमधून प्रक्षेपित होत असते. बॉब डॉयल म्हणतात, आकर्षणाचा नियम मूलतः असं सांगतो की समान गोष्टी समान गोष्टींना आकर्षित करतात. याचाच दुसरा अर्थ असा की जेव्हा तुम्ही एखादा विचार मनात आणता तेव्हा तुम्ही तशाच प्रकारच्या इतर विचारांनाही स्वतःकडे आकर्षित करता. तुम्ही तुमच्या जीवनात आकर्षणाचा हा नियम कधी ना कधी नक्कीच अनुभवला असणार. कधी तुम्ही अशा एखाद्या गोष्टीबाबत विचार करीत असता ज्याबद्दल तुम्ही नाखुश आहात. तुम्ही या गोष्टीबद्दल जितका अधिक विचार करू लागता तितकी ती आणखी वाईट दिसायला सुरुवात होते. हे असं होतं कारण जेव्हा आपण सातत्याने एक विचार मनात आणता तेव्हा आकर्षणाचा नियम ताबडतोब त्याच्यासारखेच दुसरे विचार तुमच्याकडे खेचू लागतो. काही मिनिटातच तुमच्या डोक्यात इतके सारखे दुःखद विचार जमा होतात की परिस्थिती पूर्वीपेक्षाही खूप वाईट दिसू लागते. तुम्ही या गोष्टीबाबत जितका अधिक विचार करू लागाल तितके अधिक अस्वस्थ व्हाल, त्रासून जाल. पहा, कधी असंही झालं असेल तुम्हाला समविचारांना आकर्षित केले जाण्याचा खाली दिलेला अनुभव आला असेल. तुम्ही एखादं गाणं ऐकता आणि मग ते गाणं डोक्यातून निघत नाही. हे गाणं पुन्हा 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 तुमच्या मनात घोळत राहते. तुम्हाला जाणवलंही नसेल की जेव्हा तुम्ही ते गाणं ऐकत होता तेव्हा तुम्ही त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केलेलं आहे. असं केल्यामुळे तुम्हाला त्या गाण्याबद्दलचे अधिक समविचार अत्यंत प्रबळ सामर्थ्याने जोरदारपणे आकर्षित केले, पुन्हा पुन्हा आकर्षित केले. जॉन असारफ म्हणतात, माणूस म्हणून आपलं काम हे की जे विचार आपल्याला हवेत तेच मनात धरून ठेवणं. तुम्हाला नेमकं काय हवंय हे मनात अगदी स्पष्टपणे ठरवा. असं करून तुम्ही विश्वातील महान नियमांपैकी एक क्रियाशील करता, तो म्हणजे आकर्षणाचा नियम. तुम्ही ज्याच्याविषयी सर्वाधिक विचार करतात तसेच बनता. तुम्ही ज्या वस्तूंबद्दल किंवा व्यक्तीबद्दल सर्वात अधिक विचार करता ती आपल्याकडे खेचून घेता किंवा आकर्षित करता. तुमचं वर्तमान जीवन, सध्याचं आत्ताचं जीवन हे तुमच्या भूतकाळातील विचारांचं प्रतिबिंब आहे. यात तुमच्यापाशी असलेल्या सर्व गोष्टी सामील आहेत, चांगल्या आणि वाईटही. तुम्ही ज्याच्याविषयी सर्वाधिक विचार करता ती गोष्ट तुमच्याकडे आकर्षित करता. त्या अर्थी तुमचे जीवनातील प्रत्येक क्षेत्राबाबत काय विचार आहेत हे तुम्हाला अगदी सहज कळेल, कारण तेच तर तुम्ही अनुभवत आहात. तुमच्या त्या विचारांनाच आलेलं हे अस्तित्व आहे. फक्त आतापर्यंत, कारण आता तुम्ही रहस्य जाणून घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि या ज्ञानानं तुम्हाला हवा तसा बदल जीवनात आणू शकता. कोणतीही गोष्ट बदलू शकता. बॉब प्रॉक्टर म्हणतात, जी गोष्ट तुम्ही तुमच्या मनःचक्षूंनी पाहता ती तुमच्या हातात येणार असते. तुम्हाला जे हवं त्याबद्दल विचार करा, तो तुमचा प्रबळ विचार बनवा आणि ती गोष्ट जरूर तुमच्या जीवनात प्रकट होईलच. माईक डुली म्हणतात, थोडक्यात हा सिद्धांत 3 सोप्या शब्दात सांगणं सहज शक्य आहे.
विचार वस्तू बनतात किंवा विचारांनाच अस्तित्व येतं. याच सामर्थ्यशाली सिद्धांतामुळे तुमच्या विचारांना तुमच्या जीवनात अस्तित्व आलं. विचार वस्तू बनले. हे तत्त्व तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत राहा. तुमच्या मनात, अंतर्मनात ते सतत झिरपत राहू दे. तुमचे विचारच साकार झाले. जॉन असारफ म्हणतात, बहुतेक लोकांना हे माहीत नसतं की प्रत्येक विचाराला देखील एक फ्रिक्वेन्सी असते. आपण विचार मोजू शकतो आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी सातत्याने पुन्हा पुन्हा विचार मनात आणत असता, जसे की नवी कोरी गाडी, जरूर असलेली रक्कम, पैसा, तुम्हाला हवा तसा साथीदार मिळणं, ही कल्पनाचित्र मनात उभी करता, त्यावेळी तुम्ही त्या विचाराची विशिष्ट फ्रिक्वेन्सी सतत प्रक्षेपित करीत असता. डॉक्टर जो विटाल म्हणतात, विचार चुंबकीय संकेत प्रक्षेपित करतात, जे ती गोष्ट तुमच्याकडे आकर्षित करतात. प्रबळ विचार किंवा मानसिक दृष्टिकोन हाच चुंबक होय. नियम असा आहे की समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. परिणामस्वरूप मानसिक दृष्टिकोन हा नेहमी आपल्या गुणधर्मांना अनुरूप अशी परिस्थिती आकर्षित करतो. विचारामध्ये चुंबकीय आकर्षण शक्ती असते आणि प्रत्येक विचाराची एक फ्रिक्वेन्सी असते. जेव्हा तुम्ही मनात एखादा विचार आणता, तेव्हा तो विचार प्रक्षेपित होऊन ब्रह्मांडात पसरतो आणि एखाद्या चुंबकाप्रमाणे समान फ्रिक्वेन्सी गोष्टी आकर्षित करतो. पाठविलेली प्रत्येक गोष्ट उगमस्त्रोताकडे परत येते आणि तो उगमस्त्रोत तुम्ही स्वतः आहात. याबाबत अशाही पद्धतीने विचार करून पहा की आपल्याला माहीत आहे की एखाद्या टेलिव्हिजन स्टेशनचा ट्रान्समिशन टॉवर एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर प्रसारण करतो, जी तुमच्या टेलिव्हिजनच्या प्रतिमांमध्ये बदलली जाते. आपल्यापैकी बहुतेकांना हे सगळं नेमकं कसं होतं हे नसेलही कळत, पण आपल्याला एवढं तरी नक्कीच माहीत असतं की प्रत्येक चॅनलची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते आणि जेव्हा आपण त्या फ्रिक्वेन्सीवर आपला टेलिव्हिजन ट्यून करतो, तेव्हा त्या चॅनेलची चित्रमालिका आपल्यालाच दिसू लागते. आपण एखादं विशिष्ट चॅनेल लावतो म्हणजेच त्या चॅनेलच्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीची निवड करतो आणि त्या चॅनेलवरून प्रस्थापित होणाऱ्या प्रतिमा आपल्याला मिळू शकतात. आपल्याला वेगळ्या प्रतिमा किंवा चित्र हवी असतील तर आपण चॅनेल बदलतो आणि आपला टीव्ही दुसऱ्या फ्रिक्वेन्सीशी ट्यून करतो. तुम्ही स्वतः एक मानवीय ट्रान्समिशन टॉवर आहात आणि तुम्ही या पृथ्वीवरील कोणत्याही टीव्ही टॉवरपेक्षा अधिक शक्तिशाली आहात. तुम्ही विश्वातील सर्वाधिक शक्तिशाली ट्रान्समिशन टॉवर आहात. तुम्ही जे ट्रान्समिशन किंवा प्रक्षेपित करता तेच तुमचं जीवन किंवा तुमचं जग साकारतं. तुम्ही जी फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता ती सर्वदूर पसरते. शहराशहरांतून, देशविदेशांपलीकडे, जगभर. एवढंच नव्हे तर त्या पलीकडे जाऊन विश्वापार ब्रह्मांडामध्ये घुमू लागते आणि ही फ्रिक्वेन्सी तुम्ही आपल्या विचारांनी प्रक्षेपित किंवा प्रसारित करता. जी चित्र तुम्हाला विचारांमुळे, प्रक्षेपणामुळे मिळतात ती तुमच्या टीव्ही स्क्रीनवर नसतात, तर ती साकार होतात प्रत्यक्ष तुमच्या जीवनात. तुमचे विचार जी फ्रिक्वेन्सी निर्माण करतात त्या फ्रिक्वेन्सीशी जुळणाऱ्या समान गोष्टी आकर्षित करतात आणि मग ते विचार पुन्हा परत येतात तुमच्या जीवनातील घटित बनून. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील घटित किंवा काहीही बदलायचं असेल तर फक्त चॅनेल बदला, फ्रिक्वेन्सी बदला. तसा तुमच्या विचारात बदल करून पहा. मानसिक शक्तीची कंपनं ही अत्यंत तरल, अतिसूक्ष्म आणि तरीही प्रचंड शक्तिशाली आणि सामर्थ्यवान असतात. जर तुम्ही समृद्ध वैभवशाली जीवन कल्पनेत सतत रंगवत राहिलात तर तुम्ही नक्कीच आकर्षित करता. हा सिद्धांत प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत खरा ठरतोच. जेव्हा तुम्ही समृद्ध जीवनाची कल्पना करता तेव्हा तुम्ही आकर्षणाच्या नियमानुसार जाणीवपूर्वक जीवन निर्माण करत असता. हे सगळं इतकं सोपं आहे, परंतु मग एक मोठं प्रश्नचिन्ह उरतं, प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वप्नातील जीवन का नाही जगू शकत? चांगल्या गोष्टींऐवजी लोक वाईट गोष्टींचा विचार करतात.
जॉन आसाराफ म्हणतात, समस्या हीच आहे की बहुतेक लोक त्यांना जे नको आहे त्याचाच विचार करत राहतात आणि मग त्यांना उगीचच आश्चर्य वाटत राहतं त्यांच्या बाबतीत या वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा का घडत आहेत. लोकांना हव्या त्या गोष्टी न मिळवण्याचं एकमेव कारण म्हणजे ते त्यांना जे हवं आहे त्याचा विचार करण्याऐवजी त्यांना जे नको आहे याचा अधिक विचार करतात. तुमचे स्वतःचे विचार लक्षपूर्वक ऐका तुमचे शब्द, कारण नियम अत्यंत सत्य आहे, तो चुकत नाही. शतकानुशतके मानवजातीला ग्रासणारी प्लेगपेक्षाही भयंकर अशा रोगाची साथ कोणती, तर नको तेच मनात हा रोग. जेव्हा लोक वाणी, विचार, कृतीतून जे नको आहे त्यावर लक्ष केंद्रित करतात तेव्हा याच रोगाची विषवल्ली वाढवितात. पण आता ही नवी पिढी मात्र हा इतिहास निश्चित बदलून टाकणार आहे, कारण आता तुम्हाला असं ज्ञान मिळणार आहे जे या रोगातून सहज मुक्ती देऊ शकेल. ही मुक्तीची वाट तुमच्यापासून सुरू होते आणि तुम्हीच या नव्या वैचारिक क्रांतीचे प्रवर्तक बनू शकता. आणि यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, जे तुम्हाला हवं आहे त्याचाच सतत विचार करा, तेच बोला, तेच करा. बॉब डॉयल म्हणतो, आकर्षणाचा नियम कार्यरत होताना या गोष्टीची पर्वा अजिबात करत नाही की तुम्ही एखादी गोष्ट चांगली समजता की वाईट, तुम्हाला ती खरंच हवी आहे किंवा नाही. हा नियम फक्त आणि फक्त तुमच्या विचारांवर प्रतिक्रिया करतो. म्हणूनच तुमच्यावरील लहान रकमेचे कर्ज हा देखील कर्जाचा डोंगर समजून कितीतरी भयंकर परिस्थिती स्वतःवर ओढवल्याची भावना तुम्ही मनात निर्माण केली तर हाच संकेत तुम्ही ब्रह्मांडात प्रक्षेपित करता की माझ्यावर भयंकर मोठं कर्ज आहे. तुम्ही स्वतःला पुन्हा पुन्हा ठाचून हेच सांगता. तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक स्तरावर हीच गोष्ट अनुभवत राहता आणि मग हीच गोष्ट तुम्हाला अधिक प्रमाणात पुन्हा 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 मिळत राहते. तुम्ही कर्जबाजारी बनत जाता. आकर्षणाचा नियम हा निसर्ग नियम आहे, तो व्यक्तिनिरपेक्ष आहे. तसेच एखादी गोष्ट चांगली की वाईट हे तो ठरवत नाही, तो तुमच्या विचारांना अस्तित्व देतो. तुमचेच विचार तुमचे जीवनानुभव म्हणून तुमच्यासमोर साकारतो. तुम्ही विचार करता ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला परत करतो. आकर्षणाचा नियम हा खरोखर अत्यंत आज्ञाधारक आहे. जेव्हा तुम्ही इच्छित गोष्टीविषयी, हव्या असलेल्या गोष्टीविषयी विचार करता आणि निश्चयाने त्यावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा आकर्षणाचा नियम तुम्हाला हवी असलेली ती गोष्ट नक्कीच मिळवून देतो, पुन्हा पुन्हा मिळवून देतो. कधी तुम्ही अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करता ज्या तुम्हाला नको आहेत. उदाहरणार्थ, मला पोहोचायला उशीर नको होऊ देत, मला पोचायला उशीर नको होऊ देत, नको नको उशीर नको होऊ देत. आकर्षणाचा नियम हे ऐकत नाही की ती गोष्ट होऊ नये असं तुम्हाला वाटत आहे. तो ऐकतो उशीर 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 उशीर. या नियमानुसार तुम्ही ज्या गोष्टींविषयी विचार करता त्याच अस्तित्वात येतात आणि मग याच गोष्टी तुम्हाला जीवनात पुन्हा पुन्हा दिसतात. आकर्षणाचा नियम हा इच्छा की अनिच्छा असा भेदभाव करत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करता, मग ती कोणतीही असू दे, या नियमानुसार त्या गोष्टीला तुम्ही आपल्या जीवनात अस्तित्व रूप धारण करण्यासाठी जणू बोलावित असता, आकर्षित करीत असता. जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट इच्छित गोष्टीवर तुमचे विचार केंद्रित करता, संपूर्ण लक्ष स्थिर करता, त्या क्षणी विश्वातील सर्वश्रेष्ठ शक्तीकडे आपल्या इच्छित गोष्टीसाठी आवाहन करीत असता. आकर्षणाचा नियम नाही किंवा मला नको अशा नकारार्थी शब्दांचे किंवा नकारार्थी अर्थाचे मोजमाप करू शकत नाही किंवा ते समजू शकत नाही. तुम्ही नकारात्मक शब्द बोलता किंवा नकारात्मक गोष्टी नकोत असा शब्द जोडून मनात आणता, तेव्हा आकर्षणाचा नियम सिद्ध करणारी शक्ती काय ऐकते ते समजून घ्या. उदाहरणार्थ, तुम्ही विचार करत आहात की माझ्या या नव्या कपड्यांवर काही खराब उडू नये, डाग पडू नयेत असं मला वाटतं. तेव्हा ही आकर्षणाची शक्ती असं ऐकते की माझ्या या नव्या छान कपड्यांवर खराब उडावं, डाग पडावेत असं मला वाटतं. माझा हेअरकट बिघडू नये असं मला वाटतं. त्यावेळी ही असं ऐकते की माझा हेअरकट बिघडावा असं मला वाटतं. मला उशीर होऊ नये असं मला वाटतं.
मला उशीर व्हावा असं वाटतं. अमुक व्यक्तीने माझ्याशी उद्धट वागू नये असं मला वाटतं. अमुक व्यक्तीने माझ्याशी उद्धट वागावं असं मला वाटतं. रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं आम्ही आमच्यासाठी रिझर्व केलेलं टेबल इतर कुणालाही देऊ नये असं मला वाटतं. रेस्टॉरंट मॅनेजरने आम्ही आमच्यासाठी राखून ठेवलेलं टेबल इतर कुणालाही देऊन टाकावं असं मला वाटतं. ही चप्पल माझ्या पायाला दुखापत करू नये असं मला वाटतं. ही चप्पल माझ्या पायाला लागावी असं मला वाटतं. हे सर्व काम मी एकटा पार पाडू शकत नाही. मी पार पाडू शकेन त्यापेक्षा अधिक काम माझ्या अंगावर पडेल असं होऊ दे. मला फ्ल्यूने धरू नये असं तुम्ही जेव्हा विचार करता तेव्हा आकर्षणाचा नियम हे ऐकतो की मला फ्ल्यूचा ताप येऊ दे. मला वादविवाद भांडणं नकोत हे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तो ऐकतो की मला वादविवाद भांडणं होऊ देत. माझ्याशी असं बोलू नकोस असं जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा माझ्याशी असंच बोल असं तो ऐकतो. आकर्षणाचा नियम तुम्हाला तेच देतो ज्याबद्दल तुम्ही विचार करता, बस, आणखी काही नाही. बॉब प्रॉक्टर म्हणतो की आकर्षणाचा नियम हा नेहमी कार्यरत होत असतो. मग भले तुमचा या नियमावर विश्वास असो किंवा नसो, हा नियम तुम्हाला माहिती असो वा नसो. आकर्षणाचा नियम हा सृजनाचा नियम आहे. क्वांटम फिजिक्सचे शास्त्रज्ञ आपल्याला हेच सांगतात की संपूर्ण ब्रह्मांड हे विचारांतून उत्पन्न झालं आहे. आपण आकर्षणाच्या नियमाच्या माध्यमातून आपलं जीवन निर्माण करू शकतो, घडवू शकतो किंवा बिघडवू शकतो. आणि प्रत्येक व्यक्ती हेच करत असते. एखाद्याला हा नियम माहीत असतो तेव्हा तो कार्यरत होतो असं मुळीच नाही. हा नियम तुमच्या आणि इतर सर्वांच्या आयुष्यात नेहमी क्रियाशील असतोच, मग तो तुम्हाला माहीत असो किंवा नसो. असंच इतिहास सांगतो. जेव्हा तुम्हाला या नियमाची जाणीव होते तेव्हा मात्र तुम्हाला कळू लागतं की किती अविश्वसनीयरित्या तुम्ही शक्तिशाली आहात, की केवळ विचारांच्या योगे तुम्हाला जे हवं ते तुम्ही तुमच्या जीवनात सहज अस्तित्वात आणू शकता. लिसा निलकोन्स म्हणते, तुम्ही जेवढा विचार करता तेवढं आणि तितकंच काम आकर्षणाचा नियम करतो. जेव्हा जेव्हा तुमचे विचार प्रवाहित होतात तेव्हा तेव्हा आकर्षणाचा नियम कार्य सुरू करतो. जेव्हा तुम्ही भूतकाळात रमता तेव्हा हा नियम काम करत असतो आणि जेव्हा तुम्ही वर्तमान किंवा भविष्याविषयी विचार करता तेव्हाही हाच नियम कार्यरत असतो. ही एक निरंतर सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचं स्टॉप बटन किंवा पॉज बटन अस्तित्वात नाही. तुमच्या विचारांप्रमाणेच हा नियम सतत सक्रिय असतो. तुम्हाला या गोष्टीची जाणीव असो वा नसो, बहुतांश वेळा आपण विचार करतच असतो. जेव्हा तुम्ही कोणाशी बोलत असता किंवा एखाद्याचं बोलणं ऐकत असता तेव्हाही तुम्ही विचार करत असता. जेव्हा तुम्ही वर्तमानपत्र वाचत असता, TV पाहत असता तेव्हाही तुम्ही विचार करत असता. जेव्हा तुम्ही भूतकाळातील घटना आठविता तेव्हाही तुम्ही विचार करत असता आणि जेव्हा तुम्ही भविष्यकाळाविषयी काही विचार मनात करत असता तेव्हाही तुम्ही विचारच करत असता. तुम्ही ड्रायव्हिंग करता तेव्हाही विचार करता. सकाळी शाळा, कॉलेज, ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार होत असता तेव्हाही विचार करता. आपल्यापैकी बहुतेकांचं विचार करणं फक्त झोपेत बंद असतं, परंतु जे विचार झोपी जाताना शेवटी मनात असतात त्या विचारांवर हा आकर्षणाचा नियम किंवा शक्ती कार्यरत असतेच. तेव्हा तुमचे झोपण्यापूर्वीचे विचार हे नेहमी शुभ असू देत. मायकेल बर्नार्ड बेकविट म्हणतो, सृजन सतत होतच असतं. जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती विचारमग्न असते किंवा दीर्घकालीन योजना, दूरदृष्टी, काही विचार मनात घोळत असतो तेव्हा सृजन प्रक्रियाच घडत असते. कारण या विचारांना बऱ्याच अंशी अस्तित्व येणार असतं. तुम्ही आता जे विचार करता त्या विचारांतून तुमचं भविष्य घडतं. तुमच्या विचारांतूनच तुम्ही तुमचं जीवन घडविता आणि तुम्ही प्रत्येक क्षणी विचार करतच असल्यामुळे प्रत्येक क्षण हा तुमचं जीवन घडविणारच असतो. ज्या गोष्टींविषयी तुम्ही सतत विचार करता, खूप विचार करता, तुमचे विचार ज्या गोष्टींवर केंद्रित होतच राहतात त्या गोष्टी तुमच्या जीवनात दृश्य होऊ लागतात, अस्तित्वात येऊ लागतात. इतर अनेक नियमांप्रमाणेच हा नियम देखील अत्यंत परिपूर्ण आहे. तुम्हीच तुमचं जीवन घडवता. जे पेरता तेच उगवतं. जे तुमचे विचार
हीच जीवन निर्मितीची बीजं असतात. अर्थात